जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी प्रमोद जयदेव आंबिलडुके वय 32 वर्ष या कर्मचाऱ्यांचा वीज वितरण कंपनीच्या बायोसोर्स वडोदा येथील केंद्रात 3 मे रोजी खांबावर काम करीत असताना विद्युत शॉक लागल्याने खाली पडले असता त्यांना उपचाराकरिता नागपूर येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते। 1 महिना त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांनी 1 जून 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या परिवारात पत्नी, 2 विवाहित बहिणी, वृद्ध विधवा आई यांचा समावेश आहे। संतप्त कुटुंबीय व गावकऱ्यांनी महावितरण मौदा कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मृतदेहासह धरणे आंदोलन केले। यावेळी उपस्थित माजी आमदार टेकचंद सावरकर, देवेंद्र गोडबोले, माजी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाडे, माजी जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, माजी जिल्हा परिषद सभापती मौदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे, संदीप आंबिलडुके, माजी उपसरपंच दहेगाव, महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय कोलते, उपअभियंता दामोदर उरकुडे यांच्यासह इतरही अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कुटुंबियाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मृतकाचे पार्थिव शरीर अंतिम विधीकरिता त्यांच्या मूळ गावी दहेगाव येथे नेण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। काय होतं? सेफ्टी बेल्ट होतं की नव्हतं त्याला? सेफ्टी बेल्ट नव्हता। काय नाव होतं त्याचं? प्रमोद जयदेव आंबिलडुके, वय 32। आता काय मागणी आहेत सांगा। आता मागणी म्हणजे जे होते आपले दवाखान्या खर्च 12 लाख रुपये लागला तो, आणि जो त्यांच्या विम्याचा खर्च होता किंवा आपला महावितरणचा जो खर्च होता तो, दुसरी गोष्ट जो आपल्या हिशोबाने जे आम्ही मागणी केला होता त्या हिशोबाने त्यांनी केली। म्हणजे आउटसोर्सिंग काम तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी म्हणजे मान्य केले का? हो, मान्य केल्या। मान्य केलं? हां। की म्हणजे असं किती दिवसात मिळणार असं ते बरोबर सांगितले नाही, पण त्याने 8 दिवसाचा कालावधी दिला आहे। तुम्ही लिहून घेतलं का त्यांच्याकडे? हो, लिहून घेतलं। ते टायमिंग नाही लिहून दिला त्यांनी, म्हणजे किती दिवसात मिळणार बा हे लिहिलं नाही त्या कागदावर, पत्र नाही दिला आता। नाही, पत्रावर किती दिवसात मिळणार म्हणून हे लिहिलं नाही आहे। पत्रावर किती दिवस? नत्तू गणपत हटवार, मी राजोल्याचा राहणार आहो, मुलाच्या मामा लागतो। बोला, काय म्हणणार तुमचं? पत्रावर त्यांनी किती दिवसात मिळणार हे लिहून दिलं नाही। तुमच्या म्हणजे ज्या पूर्ण मागण्या होत्या नाही, मागण्या कबूल मान्य झाल्या, पण ते किती दिवसात मिळणार हे असं सांगितलं नाही त्यांनी। त्यांनी सांगितले का प्रत्येक मागणीला अलग अलग प्रोसिजर लागते। आता किती दिवस लागता हे मला माहीत। मी अजय कोलते, कार्यकारी अभियंता मौदा। श्री प्रमोदजी आंबिलडुके यांना दिनांक 3/5/2025 रोजी अपघाती मृत्यू झाला होता। त्याबद्दल त्यांना मोबदला देण्याबद्दल खालीलप्रमाणे करारनामा झालेला आहे। एक, त्यांना तात्काळ अंत्यविधी खर्च रुपये 15,000 देण्यात येतील। महावितरण कंपनीतर्फे परिपत्रकानुसार मोबदला 4 लाख रुपये देण्यात येईल। ADLI विमा रक्कम रुपये 4 ते 6 लाखापर्यंत मिळतील। बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाउंटच्या विम्याचे 30 लाखापर्यंतची अमाऊंट मिळेल। मृतकाच्या वारसदारास त्याच्या पगाराच्या 90% पेन्शन वारसदार जिवंतपर्यंत मिळेल। त्याची जमा असलेली भविष्य निर्वाह निधी देण्यात येईल। वैद्यकीय उपचारावर जो काही खर्च झालेला आहे त्याचा खर्च परवाता ESICच्या नियमानुसार देण्यात येईल। मृतकाच्या परिवारातील कोणाही एकाच आउटसोर्समधून नोकरी देण्यात येईल। GA डिजिटल कंपनी ज्या कंपनीकडे हा आउटसोर्स म्हणून काम करत होता त्या कंपनीकडे 2 लाख रुपये तात्काळ मदत निधी देण्यात येईल। व एक सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरण मौदा येथील कंपनी कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी 2 लाख रुपये देण्याची मंजूर केले आहे, आणि ते 2 लाख रुपये सर्वांना देण्यात येईल। अशा प्रकारे सगळ्यांना मदत देण्यात येईल। कर्मचाऱ्यांना कुठेही कधी म्हणजे सेफ्टी आणि दिसत नाही कुठेही काम करत असताना, म्हणजे सर्वांना त्या बाबतीत त्यांच्याकडे सेफ्टी बेल्ट नसतोच आणि सर्वांना आपण सेफ्टी मटेरियल दिलेलं आहे, सेफ्टी बेल्ट दिलेलं आहे, आणि याच्या बाबतीत आता यापुढे सरप्राईज इन्स्पेक्शन करण्यात येईल। आणि सर्व जे खालील आमचे क्षेत्रीय अधिकारी आणि उपविभाग अधिकारी आहे त्यांना सर्वांना सूचना देण्यात येतील की बा यांनी या बाबतीत काळजी घ्यावी।